हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल काय व्हिडिओ बनवला नव्हता का, तर घरामध्ये लय टेन्शन चाललं होते. 8-10 दिवस झालं भांडणानं तकतकच चालली. मी जास्त भांडणाचे व्हिडिओ काही शेअर करत नाही का, तर लोकांना बघायची सवय लागते भांडणाचे व्हिडिओ, त्याशिवाय व्हिडिओ पुढंच जात नाहीत. आणि त्यांना काय, बघणाऱ्यांना काय वाटतं ती भांडणं खरी असो नाही तर खोटं असो, पण भांडणं अपलोड झाली का नाही लय भारी वाटतं त्यांना. आणि साधे व्हिडिओ बघू वाटत नाही, तर मग भांडणाचेच व्हिडिओ बघू वाटतात. पण भांडणाचे व्हिडिओ टाकत नाही मी, नाही तर भांडणं तर काही सारखीच असतात. भांडणाचे व्हिडिओज टाकत नाही. एकदा सवय लागली ना सोशल मीडियावर, तुम्ही किती बघतात, मग ते भांडणाचे व्हिडिओ व्हायरल झाले की त्यांना भारी वाटतं. आणि भांडणाचे व्हिडिओ लय चालतात, पुन्हा लय चालतात व्हिडिओ, पण मला नाही बाया बदनामी करून घ्यायची, त्याच्यामुळं भांडणाचे व्हिडिओ मी नाही टाकत. पदरचं खायचं आणि ती पण नवरा बायकोच्या भांडणाचं व्हिडिओ टाकायचं, पदरचं खायचं आणि व्हिडिओ व्हायरल करायचं. भांडणाचं काय पर्सनल गोष्टी बाहेर काढायच्या. नवरा बायको असलं तरी ती आपण बोलताना बोलतोच ना, काही बी एकामेकाला. का भांडणात काय कोण कोणाला काय पेढं वाटत नाही म्हणून नाही. तर आणि कसं आहे, यूट्यूबला मी जास्त व्हिडिओ बघते की भांडणाचंच व्हिडिओ असतात. आता मला काही नाव आहे नाही, पूनम ताई आहेत बघा, पूनम तुपे नाही, त्या दुसऱ्या पूनम ताई आहेत वाटते, त्या जावांचं भांडणाचे व्हिडिओ असतात. लोक जास्त भांडणाचंच व्हिडिओ पसंत करतात. एकदा सवय लागली भांडणाचे व्हिडिओ बघायची, ते भांडणाचंच व्हिडिओ नाही झाले तरी बळबळ करून दाखवावे लागतात भांडणं. त्यामुळे भांडणाचे व्हिडिओ मी टाकत नाही, का तर ही सोशल मीडिया आहे. भांडणानंतरचं माझं वेगळा पॅटर्न आहे, भांडणानंतरचं टाकते, भांडणं असताना मी टाकत नाही व्हिडिओ. तर झाली ती 2-4 दिवस जरा मूडच अपसेट आहे मूड. आणि घरात जरा तकतक भांडणं तर न, का तर आता तुम्हाला सांगितले केलेल्या व्हिडिओमध्ये, तरी इथं सासरे हे आहेत आणि दीर आहेत मध्ये, जाव आणि ही नाही काही सासूबाई नाही त्या, आणि मी एकटीच आहे. आणि पितरपाटाचा महिना चालू आहे. पितरपाटाच्या महिन्यात काही ना काही भांडणं तर होतच असतात. गेल्या वर्षी पण तसंच झालं आणि ह्या वर्षी पण तसंच झालं. आणि कोर्ट कचेरी, आता हे दुसरं वर्ष आहे बघा, कोर्ट कचेरी पितरपाटाच्या महिन्यात सुरू झालेली कोर्ट कचेरी. तर गेल्या वर्षी पण तीच वेळ आली, मी तिकडं राहायला होती तेव्हा, आणि ह्या वेळेस पण तीच वेळ आली. आणि बाहेरचा अचानकच पितरपाटाच्या महिन्यात. आणि ह्या वेळेस घट आहे, तुम्हाला 2 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं, घटाचा अजिबात काय सुद्धा राडा काढला नाही, काय म्हणजे काहीच नाही. नाहीतर आत्तापर्यंत माझा सगळा घटाचा राडा काढून होतो. गेल्या वेळेस पण मी तिथं राहायला होती, तर सगळा मी घटाचा राडा काढला होता, एकटीने काढला होता. आणि ह्यावेळेस तर काहीच नाही झालं. आणि ह्यावेळेस बारके आहेत ना रूम आमच्या, त्याच्यामुळे एक माणूस कसं आदल्या दिवशी घर स्वच्छ करायला, बिताडं ही सामान मध्ये ठेवून स्वच्छ करायला, पुसायला, घासायला लागतं. त्याच्यामुळं मग दुसऱ्या दिवशी भांडी घासायला, फरशी धुवायला काय वाटत नाही. आता दिवस गेला तरी काय वाटत नाही, स्वच्छ होतं. आता ह्यावेळेस तर काय मी गोधड्या धुणार आहे, तर पोटमाळ्यात आहे त्या तिथल्या गोधड्या धुणार आहे, ह्या गोधड्या धुणार आहे. भांडी फरशी बिताडा स्वच्छ करून घ्यायची, झालं मग. तसं तर काय मी फार दिवस मी इथं राहणार नाही, का तर लय तक 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 चालली, डोक्याला टेन्शन. मी म्हणलं मध्ये सासूबाई आल्या त्या, बरं झालं म्हणलं एकाला दोघी, पण काय ना काय वैतागच आहे. मग त्या चांगल्या महिनाभर राहिल्या होत्या, परत गेल्या. सांगितले गेल्या व्हिडिओमध्ये का गेल्या का नाही म्हणून, वैताग. म्हणून मी पण आता ही घर भाड्याने देऊन, असं तसं नाही, चांगला फ्लॅट भेटला का नाही रेंटनी, की घर भाड्याने देऊन मी जाणार आहे तिकडं. काय नकोच, टेन्शनच नको मला, नकोच वाटते. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंटमध्ये सांगा. आणि निराश पण चेहरा आहे बघा, केस बिस कशी काढलेत. आज बाजार असून बाजार सुद्धा आणला नाही. कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंटमध्ये सांगा. घरातली बाई निराश असली का नाही, मग सगळं घरच निराश असतं. घरातली लक्ष्मी जर हसत खेळत असली का नाही, सगळं घर हसत खेळत असतं, कायम ध्यानात ठेवा. आणि घरातली लक्ष्मी जर निराश असली तर सगळं घर निराशच असतं. घरातला पुरुष निराश असला तर काय नाही वाटत, लक्ष्मी निराश असली की सगळं घर निराश असतं, काय कायम ध्यानात ठेवा. म्हणून मी आज निराशच आहे. बाय फ्रेंड्स.